नमस्कार. MC न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा पॉलिटिकल जो शो आहे या सगळ्या त्यावरती आज आपण राज्याची परिस्थिती जाणून घेणार आहोत. आणि आज या महाराष्ट्र राज्याची घेऊन लोकसभेतली सगळी परिस्थिती काय आहे याच्यावरती चर्चा करण्यासाठी खास पाहुणे आहेत, विशेष मान्यवर आपल्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय संपादक जे आहे संजीव उन्हाळे सर आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर MC न्यूजचे सल्लागार संपादक दुसरे जे ज्येष्ठ राजकीय तज्ज्ञ आहेत ते आपल्यासोबत आहे संजय वरकड सर आपलंही स्वागत आहे. सर, निवडणुकीचा तिसरा टप्पा झाला आहे. चौथ्या टप्प्याचं अवघ्या काही तासांवरती मतदान आलं आहे. 13ला मतदान आहे. तर एकूण या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशात जो मतदाराचा सूर होता त्याच दृष्टीनं महाराष्ट्राकडे कसं बघतायत? कारण भाजपानं 400 पारचा नारा दिल्यानंतर आणि महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. म्हणजे तर एका शिवसेनेची 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या आणि एकूण जी परिस्थिती आहे सगळं त्याच्यानंतर भाजप असं खाजगीत मान्य करतं की महाराष्ट्र आम्हाला जड जातोय. या सगळ्या पार्श्वभूमी कसं बघता? नाही, या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो ना तर महाराष्ट्रामधली स्थिती आणि सगळ्या देशातली स्थिती एकसारखीच आहे. म्हणजे 2004मध्ये जशी एक इंडिया शायनिंगच्या नंतर आपण पाहतो की एक वेगळी लाट, सुप्त लाट आलेली होती. यावेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की कुठलीच लाट नाही आहे, म्हणजे कुठला हे नाही. म्हणजे मोदीची गॅरंटी वगैरे जे काही म्हटलं जातं ती गॅरंटीला काही वॉरंटीच राहिली नाही. म्हणजे 12 जानेवारीला त्यांनी ती अनाऊन्समेंट केली आणि 24 मार्चपर्यंत त्याचं ते याच्यामध्ये घेतलं झालं, त्यांच्या याच्यामध्ये हे असतं सगळं मॅनिफेस्टोमध्ये घेण्यात आलं. आणि एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणुका 26च्या झाल्या तेव्हा मोदीची गॅरंटी लॅप झाली. आणि याच्यासाठी करण्यासाठी लॅप झाली की त्या ठिकाणी बरेच दिलेली आश्वासनं ही चुकीची होती आणि त्या चुकीच्या आश्वासनावरती आधारित होती. म्हणजे प्रश्न असा आहे की बाबा महिलांच्यावरचे अत्याचार थांबले का? नाही थांबले. हाथरससारखी घटना घडली, त्याच्यानंतर ते रेवण्णाचं मध्येच घडलं, त्याच्यानंतर ते कुस्तीपटूंचा किस्सा झाला, दुसऱ्या अशा अनेक घटनांचे संदर्भ दिले. इव्हन जनधनमध्ये 50 कोटी खाती काढली म्हणून त्यांनी मोठी अशी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षामध्ये जनधनची खातीमध्ये 34 कोटी खाती उघडलीच गेली नाहीत. आणि या खात्याच्या पैशाची रक्कम जी आहे ती 12,000 कोटी ही त्यांच्या नावाने जमा आहे. म्हणजे प्रत्येक जर त्यातले मुद्दे तुम्ही काढाल तर त्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीच गॅरंटी राहिलेली नाही असं चित्र दिसतं. पण मुख्य म्हणजे या निवडणुकीमध्ये 2 मुद्द्यांनी जास्त घेरलं गेलेलं आहे. एक म्हणजे लोकांच्या मनामध्ये असलेली बेकारीबद्दलची चीड. सुशिक्षित बेकार तरुण प्रत्येक गावागावामध्ये, मोठ्या गावात 400, छोट्या गावात 50-100 असे आपल्याला पाहायला मिळतात. मुलांची लग्न न होणं, म्हणजे शेती ही व्यवस्थेला ज्या प्रमाणात एक ग्रहण लागलेलं आहे, हे ग्रहण देखील मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. शेतीवर देखील GSTनी मॅथ केली, ज्याच्यामुळं 6,000 रुपये काय आणि 5 किलो धान्य काय ह्याचा काही इफेक्ट राहिला नाही. तेव्हा एकंदरच ही याच्यामध्ये बेकारांची संख्या हा एक एजेंडा झाला. आणि दुसरं, महागाई ज्या पद्धतीने वाढली, या महागाईला मला वाटतं तोंड देता देता सामान्य माणसांची अक्षरशः फसगत झालेली आहे आणि सामान्य माणूस हैराण झालेला आहे. तर या सगळ्या परिस्थितीचा परिणाम या निवडणुकावर झाला आहे. आणि मला असं वाटतं की भारत यात्रेमध्ये राहुल गांधींनी हे 2च मुद्दे जास्त प्रकर्षाने उचलले होते आणि ते 2च मुद्दे निवडणुकीमध्ये आता कळीचे मुद्दे ठरलेले आहेत. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामधली स्थिती म्हणाल ना तर ही देशाच्या स्थितीपेक्षा फार वेगळी आहे. अच्छा. हां, म्हणजे वेगळेपण असं आहे की याच्या आधी पक्षामध्ये एक भजनलालाचं एक उदाहरण मला आठवतं की ते सगळे आपले उमेदवार घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये गेले होते. याच्यानंतर पक्षच फोडायचा, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांची फोडून ती दुसऱ्या पक्षात न्यायची, हा जो पॅटर्न आणला नवीन, म्हणजे त्यांचा पैशांनी खोके द्यायचे, ते खोक्याचे पॅटर्न जो आला तोही चमत्कारिक आहे. आणि असे पॉलिटिकल कंपल्शन्स काहीही नाहीत. म्हणजे आता उदाहरणार्थ अजितदादांचं पार्टी फोडली का यांना माणसांची गरज होती का आमदारांची गरज होती? कशासाठी फोडली? तर फक्त शरद पवारांना हतबल करायचं, त्या माणसाला त्यांना देमाय धरणी ठाय करून टाकायचं. या सुडाच्या भावनेने महाराष्ट्रामध्ये या 2 ज्या घटना घडल्या, ह्या दोन्हीही घटना लोकांना आवडलेल्या नाहीत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा देखील सामान्य माणूस जो आहे तो म्हणतो हे काय करून ठेवलं. बरोबर. म्हणजे RSSच्या माणसांना तर मुळातच पटलेलं नाही अशा पद्धतीने. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मोदी की गॅरंटी कशी असू शकते? भारतीय जनता पक्ष हा पक्ष मोठा आहे शेवटी, आणि पक्षानंतर हे व्यक्तीचं महात्म्य इतक्या पद्धतीने केलं, त्याची अगदी ब्रँड व्हॅल्यू आहे वगैरे अशा पद्धतीचा.
तर तो ब्रँड कसा कसा घसरत गेला प्रत्येक निवडणुकीच्या टप्प्यामध्ये हे तुम्ही ग्राफ जर पाहाल तर आपल्याला ते दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला खाली पाहायला मिळतं. म्हणजे अगदी IBचे लोक देखील सांगतात की मोदींच्या सभांचा जो परिणाम आहे ही परिणामकारक आता उलटा झाला आहे, कन्सॉलिडेशन झालेलं आहे मतांचं. म्हणजे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की म्हणजे कामाना काजाचंच त्याच्यामध्ये त्यांनी हे करून ठेवलेलं आहे उद्योग. तर अशी जी चमत्कारिक स्थिती झालेली आहे आणि तुम्हाला मंगळसूत्र जप्त केले जाईल, तुमचे पैसे जप्त केले जातील, तुमच्यावर अशी धाड टाकली जाईल, तुमची संपत्ती अशी वाटली जाईल, अशी भीती दाखवणं हे काही खरं आहे का मला सांगा. घटनेने आपल्याला दिलेलं रिझर्वेशन दलित आणि आदिवासींचं हे रिझर्वेशन काढून ते मुस्लिमांना दिलं जाईल, कोणीतरी विश्वास ठेवील का याच्यावर. म्हणजे अशा अवाजवी गोष्टी त्यांनी भाषणामध्ये ज्या आणल्या, या भाषणामुळे लोकांचा त्यांच्यावरचा देखील विश्वास आता फारसा राहिला नाही. पण मोदी साहेब आहेत त्यांनी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीवर मला असं वाटतं आपल्याकडे महाराष्ट्रातली जवळपास फिरलेले आहेत आणि त्यांचा प्रचार काही थांबलेला नाही. काही ठिकाणी 2-2 सभा झाल्या, 2 सभा. हां, म्हणजे एवढे पंतप्रधान या ठिकाणी फिरलेलं पहिलं उदाहरण मला वाटतं. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये 2 सभा घ्यायच्या इंदिरा गांधी, एक रामटेकची दुसरी नंदुरबारची आणि मग त्याच्यानंतर तिसरी सभाच व्हायची नाही. हा पॅटर्न बरेच दिवस चालू राहिलेला आहे आणि आता तर म्हणजे आता फक्त गल्लीत शिल्लक राहिली आता तिथं सभा व्हायच्या. आता इतक्या लेवलला जर जात असेल मला असं वाटतं की हे सध्याचं राजकारण हे देशाचं चित्र 4 जूनला सगळं बदललेलं दिसेल. नक्कीच. सर, वरकटे सरांकडे यायचं आहे. उन्हाळे सरांचं जे म्हणणं आहे की महाराष्ट्र ज्या पद्धतीनं देश महाराष्ट्राकडे बघतो की थोडंसं इथली जी निवडणूक आहे त्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे सरांचा की इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र त्यांना जड जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याने काही मुद्द्यांसह सांगितलं. तुम्ही कसं बघता की सध्याच्या राजकीय परिस्थितीकडं की भाजपाला इतकी सगळी फोडतोड करून जे सगळे एकत्र जमा केलं याचा फायदा होईल की कसं होईल? नक्कीच. आता उन्हाळे सरांनी अत्यंत चांगलं विश्लेषण केलेलं आहे. खरं म्हणजे मी महाराष्ट्रापुरतंच बोलतो कारण त्यांनाच मला परत देशाची एकंदरीत परिस्थितीबाबत आपण त्यांच्याकडेच जाणार आहोत परत. परंतु महाराष्ट्रामध्ये आत्ता सरांनी जसा उल्लेख केला की एकेकाळचा अत्यंत जवळचा जो मित्रपक्ष होता आणि सगळ्यात जुना मित्रपक्ष जो होता शिवसेना, त्याच्यापासून मागच्या नवीन सरकार जेव्हा आलं होतं महाविकास आघाडीचं, तर ते काही कारण नसतानाच महाविकास आघाडीसोबत शिवसेना गेली का तिथपासून या सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे. खरं म्हणजे त्या 5 वर्षामध्ये मागच्या 4.5 वर्षामध्ये जे काही घडलं तर घटनाक्रम हा सगळा भारतीय जनता पक्षाचा आपल्या मित्रपक्षाचे असो किंवा जो त्याला कट्टर तुम्ही आज जिला नकली शिवसेना म्हणतात त्या नकली शिवसेनेसोबतच तुम्ही 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये 35 वर्ष सोबत काम केलेलं आहे. आणि गर्व से को हम हिंदू आहे ही जरी बजरंग दलाची किंवा त्यांची घोषणा जरी असली ती मला असं वाटतं की ती बाळासाहेब ठाकरेंनी जास्त लोकांपर्यंत पोहोचवली. बरोबर आहे. शिवसेनेच्या माध्यमातून. त्यामुळं तो जो हिंदुत्ववादाचा जो त्यांचा अजेंडा होता भारतीय जनता पक्षाचा त्याला कुठंतरी आपल्या सोबतच्याच पक्षाला दाबायचा आणि तो कसा नकली आहे आणि त्याचा हिंदुत्ववादापासून तो कसा दूर चालला काँग्रेससोबत जाऊन हे त्यांनी जे ठासून सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते अपयशी ठरले. कारण उद्धव ठाकरेंनी दोन्ही बाजू सांभाळलेले. एक त्यांचा जो हिंदुत्वादी भूमिका आहे ती त्यांनी अत्यंत संयमीपणे मांडली, आक्रमकपणे मांडली नाही कुठल्याही पद्धतीनं. पण दुसऱ्या बाजूनं हिंदुत्ववाद म्हणजे मुसलमानांचा विरोध असं जे समीकरण होऊन बसलं होतं ते उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीपुरतं संपवून टाकलं. की मुस्लिम लोकांना विरोध न करता सुद्धा हिंदुत्ववादाचा मुद्दा मांडता येऊ शकतो, तो स्वतंत्र मुद्दा आहे. मुस्लिम लोकांच्या धर्मावर त्याच्यावर आता सरांनी जे सांगितलं की त्यांच्यामध्ये एक असुरक्षितची भावना तयार करायची आणि मग हिंदुत्ववाद मांडायचा, हे एक झालं राजकारण. पण त्यांना सुरक्षित ठेवून पण हिंदुत्वाचा मुद्दा मांडला तर त्यांनी मधला मार्ग शोधला. आता दुसरं मला सरांना एक प्रश्न विचारायचा की राम मंदिराचा फार मोठा मुद्दा होता की त्यांच्या काळात राम मंदिर खरं म्हणजे ते न्यायालयाच्या आदेशानं झालं. त्याच्यामध्ये अनेक अभ्यासकांना माहिती आहे की ते विश्वस्त मंडळ नेमावं, विश्वस्त मंडळाच्या मार्फत ते राम मंदिराची उभारणी झाली. सरकार कोणाचंही असतं त्या काळात तर ते राम मंदिर काल म्हणजे थोडंफार मागे पुढं झालं असतं पण राम मंदिर होणारच होतं. सुप्रीम कोर्टाचाच निर्णय होता. पण त्याचं पण खूप राजकारण केलं आणि आता हा जो प्रचार केला जातो की परत जर हे आले तर त्याला बाबरीचं कुलूप लावलं जाईल, तर अशा पद्धतीचा जो प्रचार आहे तर याचा काय म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट झाला असेल का? कसलाही निगेटिव्ह इफेक्ट वगैरे झालेला नाही आहे. म्हणजे राम मंदिर हा जो विषय आहे हा त्यांना अजेंड्यावर आणायचा आहे. परंतु प्रॉब्लेम असा झाला की राम मंदिर तर बांधलं, फक्त प्रश्न काय केला की त्याच्यामध्ये सरकारने इंटरव्हेन्शन केलं. इतकं इंटरव्हेन्शन की शेवटची पूजा देखील यांनीच करायची पंतप्रधान. म्हणजे आता त्याच्यात काही अर्थच नाही.
तर हे त्यांची जी रामभक्ती आहे आणि त्यांची जी शिवभक्ती आणि त्यांची सगळी भक्ती म्हणजे काय विचारू नका, सगळ्या देवांच्याबद्दल त्यांना हे आहे. पण हे जे सनातन विचार आहेत, हे सनातन विचार त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा जो प्रयत्न केला आणि श्रीराम मंदिरांचा इश्यू करायला प्रयत्न केला, त्या श्रीराम मंदिराचा इश्यू या निवडणुकीमध्ये झाला नाही, कारण तो इश्यू संपलेला होता. मुळामध्ये तो इश्यूच नव्हता. नॉन इश्यूवर ते इश्यू बनवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याची बाबरी मशिदीचं कुलूप लागेल वगैरे वगैरे. हे बघा, या देशातले मुस्लिमही अत्यंत संयमित आहेत. नेहमी करता आपले उद्धवजी ठाकरे उदाहरण देतात की एखादा सीमेवर लढणारा सैनिक, त्याचं नाव औरंगजेब असेल तर मी त्याचा कशासाठी दुस्वास करू? तो जर धारातीर्थी पडला तर माझ्या मातृभूमीसाठी धारातीर्थी पडला, मी त्याची तर खरं हे केलं पाहिजे. म्हणजे ही एक विशाल दृष्टिकोन याच्यामध्ये होता. एक लक्षात घ्या की या निवडणुकीने आपली जी सामाजिक वीण आहे ही पूर्ण विस्कटलेली म्हणजे आपलं जे सोशल फॅब्रिक ज्याला म्हणतात ते पूर्ण डिस्टॉर्ट झालेलं आहे. अहो मला सांगा, आज परभणी किंवा बीड, हे मी वानगी दाखल तुम्हाला 2 उदाहरणं देतोय. गावामध्ये जातीमध्ये संघर्ष निर्माण झाला. ओबीसी वर्सेस मराठा, मराठा वर्सेस ओबीसी, म्हणजे वर धर्माच्या नावाने, खाली जातीच्या नावाने, आणि ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढल्या म्हणजे अक्षरशः चुनचुन की एक घर असं वेचून मतदान झालेलं आहे. मला असं वाटतं की ही निवडणूक ही पुढच्या मोठ्या काळासाठी डॅमेजिंग राहणार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान जे झालं ना, हे नुकसान असं तसं भरून येणार नाही. पण आता याची राजकीय नेत्यांना कदर करण्याची गरज नाही. त्यांना कसे करून 400 पार करायचं आहे. आणि मुळामध्ये 400 पार करण्यासाठी जी ताकद ज्या पद्धतीने त्यांनी लावली, मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत, म्हणजे इलेक्शनचे बॉन्ड तयार केले. काही इलेक्शनचे बॉन्ड केल्यानंतर आपल्याला लोक काही म्हणणार नाही, एक तर ओळखी येणारच नाही. अगदी ते सारव झाकाझाकी करण्याचे खूप प्रयत्न केले, तरी देखील हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, तुम्हाला मी हे काम देतो इलिगली, मला एवढे पैसे इकडे टाकायचे, या पद्धतीने त्यांनी इलेक्शनचे बॉन्ड तयार केले. आणि जो पैशाची उधळपट्टी लावलेली या देशामध्ये, तर हे देखील लोकांना आवडलेलं नाही. म्हणजे लोकांना सगळं राजकारण कळतं. लोक जे काही असे दूधखोळे राहिलेले नाहीत. आता आपण 70 वर्ष होऊन गेली आपल्याला, तेव्हा तेवढी मॅच्युरिटी आपल्या, ज्याला ॲक्युमेनशिप म्हणतात, पॉलिटिकल राजकीय शहाणपण, हे राजकीय शहाणपण भारतीय नागरिकांना फारसं चांगलं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम या निवडणुकीवर होणार. त्यांना तुम्ही अगदीच काहीतरी समजून अशा पद्धतीने करत असाल तर ती वेळ आता गेलेली आहे. सर, एकच फक्त सरांना इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आला आहे की हा प्रश्न मी सगळ्या ज्या सुजाण सजग सगळ्या नागरिकांना आपण म्हणून विचारतो की एक चर्चा असते की मोदींच्या ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा होते, पण तरीही एक असा मोठ्या प्रमाणात भक्त असा एक आहे की जो ज्या प्रमाणात आपण जी मुद्दे आहेत, म्हणजे जवळपास 10 ते 12 मुद्दे आहेत. त्यामुळे तुम्ही म्हटला तो राम मंदिराचा मुद्दा असेल की जो गैरलागू सध्याच्या प्रकरणामध्ये असेल. त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही जी गॅस सगळ्यांना वाटली तो मुद्दा असेल, उज्ज्वला गॅसचा कनेक्शनचा असेल. त्यानंतर 2 कोटी नोकऱ्यांचा जो त्यांनी आल्या सांगितलं होतं तो सगळ्या विषयाचे, या सगळ्या जुमल्यांचे 10 मुद्दे जवळपास महत्त्वाचे आहे का ते पार अग्निवीरपर्यंत येतात खाली. ते 10-12 मुद्दे आहेत. त्याचे तरी इतकं सगळं होऊनही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली काही प्रमाणात बऱ्याच वेळा आपल्याला टीकाही सहन करावं लागली, तरी जी भक्त मंडळी आहे ती ज्या पद्धतीनं मांडतात आणि तेच भाजपाच्या यशाचं गमक आहे. मागच्या वेळेस पण आपण 300 पार जाताना असं काही लोकांनी म्हटलं होतं की असं इथपर्यंत जाणार नाही, 270 पर्यंत भाजप थांबेल. यावेळेस पण जाणकार सांगतात की 230 पर्यंत देशामध्ये भाजप सांगेल. पण तरी पण जर अशा वेळेसही आपण ते जर 400 कमिटेड वोटिंग होत असेल तर त्या सगळ्या मागं भाजपाचं काय अजेंडा आहे, कसं काम असेल, कसं बघता? कसं माहिती का, एखाद्या माणसाची प्रकृती ठणठणीत असणं आणि त्याला सूज येणं, हे जे म्हणतात, तर सुजेलाच आपण म्हणू लागलो की नाही बाबा ह्याची प्रकृती ठणठणीत आहे, त्याप्रमाणे तुम्ही सध्या जे बोलताय ही सगळी वरवरची सूज आहे. सगळी माध्यमं आपल्या ताब्यात ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने माध्यमांचा गैरवापर केला त्याच्यामुळं ही बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. सगळे इन्स्टिट्यूट म्हणजे एक्झिक्युटिव्ह इन्स्टिट्यूट या, ज्युडिशियरी या, तुमचं इलेक्शन कमिशन तर मला असं वाटतं काही काम करतं की नाही. त्या TN शेषनची सारखी आठवण होतं की बाबा असा एक माणूस होऊन गेला इतिहासामध्ये की ज्यांनी अशी इलेक्शन सगळ्या हे केल्या होत्या. पण आज काय तर तुम्हाला धनुष्यबाण पाहिजे धनुष्यबाण, तुम्हाला काय पाहिजे घड्याळ घड्याळ, अशा पद्धतीने ज्याप्रमाणे निशाण्या वाटण्यात आल्या, या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक ठिकाणी शासनाचा म्हणजे आपल्या सगळ्या इन्स्टिट्यूशनल जे स्ट्रक्चर आहे
हे स्ट्रक्चर ढासळण्याचा प्रयत्न, ढासळलेलं आहे ऑलरेडी, पण ते ढासळण्याचा प्रयत्न करून हे हुकुमशाहीकडे चाललेलं सरकार आहे याची लोकांना जाणीव झालेली आहे. आपल्याला जाणीव झाली कशाला? भाजपमधल्या लोकांना देखील जाणीव झालेली आहे, त्यांना मला देखील माहिती. आणि मोदी तुम्हाला सांगतो आता आपली सत्ता इतक्या सहजासहजी सोडणार नाहीत. गेले ते दिवस ज्यावेळेस लागली माझा पराभव झाला, मी माझं घर सोडून चाललो निघून, असे दिवस सुटले, ते शेवटपर्यंत हा प्रयत्न करणार. म्हणून तर शरद पवारांनी सांगितलं ना की काँग्रेसच्या भोवती सगळे त्याचे घटक पक्ष, प्रादेशिक पक्ष जमा होतील आणि एक वेगळी ताकद निर्माण होईल या देशामध्ये. ती 4 तारखेच्या नंतर तयार होईल. तर हे जे सगळं बदलतं चित्र आहे हे मला असं वाटतं खूप भ्रामक आहे. म्हणजे झालं असं की अग्निवीर, काय अग्निवीर, 19 वयाला लागला आणि 23व्या वर्षी रिटायर झाला. मला सांगा, माणूस 23व्या वर्षी रिटायर होतो का हो? म्हणजे असल्या प्रकारच्या या योजना चालू केलेल्या आहेत. या योजनांनी काहीही घडलं नाही. म्हणजे कुठल्या MSP, अहो शेतकरी म्हणजे शत्रूला उरलेले का हो तुमचे? ज्या पद्धतीने खेळ ठोक, त्यांना अडवण्यासाठी प्रयत्न कर, त्यांची ही कर, म्हणजे काय युद्ध आपल्या बॉर्डरवर तरी कमी, मला असं वाटतं आपण कमी प्रयत्न करतो. या बॉर्डरपेक्षा देखील ते दिल्लीवर घुसू जायचं असं केलं. आणि त्यांचा MSP दिला का शेवटपर्यंत? नाही दिला MSP शेवटपर्यंत. म्हणजे MSPचा निर्णय देखील तसाच आदांतरी टांगून ठेवलेला आहे. त्यामुळं कोणताही कन्क्लुजन नसताना देखील मोदी भक्तांची संख्या खूप वाढलेली आहे, ही मात्र गोष्ट खरी आहे. आणि त्यांची मोदी भक्ती ही जी निर्माण झालेली आहे ती भ्रामक समजुतीमध्ये निर्माण झाली. जेव्हा तुम्ही आपलं जमिनीवर येता, जेव्हा आपण आपलं घर चालवण्याचा विचार करतो आणि घरामध्ये होणारा खर्च, सुशिक्षित बेरोजगार माणूस, त्याचा पगार, ही सगळी तारांबळ जेव्हा अनुभवतो, तेव्हा कुठल्याही व्यक्तिगत माणसाला याचं आत्मज्ञान होतं की आपण किती अडचणी चालू आहे सरकारमुळे. पण ही जी परिस्थिती आहे ह्यामुळं राम भक्तापेक्षा देखील मोदी भक्तांची संख्या खूप वाढलेली आहे. ते वर पाहतील म्हणजे मोदींकडे पाहतील आणि मतदान करतील. मग खाली मध्यसम्राट उभा राहू किंवा अजून दुसरा कोणी उभा राहू, त्या सगळ्यांच्या ते मदत करतील. वरकर सरांकडे यायचं आहे. सर, आता आपण महाराष्ट्रावरती येतोय डायरेक्ट, की सध्या ज्या 48 जागांचं महाराष्ट्रात निवडणूक पार पडते महाराष्ट्रामध्ये, तर त्या 48 जागांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडनं जागा आहेत. तर 48 जागांमध्ये काय वाटतं, कुठल्या जागा कुठपर्यंत जातात? नक्की आपण आता या गल्ली ते दिल्ली कार्यक्रमामध्ये जवळपास मुंबई जर वगळली तर महाराष्ट्राच्या बहुतांशी जागांवर, अगदी कोकणापासून तर विदर्भापर्यंत सगळ्या जागांवरती 1 to 1 आपण चर्चा केलेली आहे. मतदानाच्या आधी पण केली होती, जसं मतदानाचे टप्पे आले त्याच्यानंतरही आपण चर्चा केली. मुंबईच्या बाबतीमध्ये मी अजून चर्चा यामुळे करत नाही की मला मुंबईचा अजून नीट अंदाज आलेला नाही, त्यामुळे आपण विनाकारण काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि त्याच्यात जायचं नाही आपल्याला. पण मुंबई सोडून उर्वरित जो महाराष्ट्र आहे तिथे एक स्पष्ट दिसतंय की भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध ग्रामीण मतदारांमध्ये प्रचंड राग आहे. त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे शेतीचे काही प्रश्न आहेत, त्यानंतर आता याचा जो उल्लेख केला की जातीमधला जो कल वाढत गेला आरक्षणाच्या प्रश्नावरून, आणि त्याच्यामुळं मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि ती नाराजी थेटपणे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळं कुठंतरी या सगळ्या कारणांमुळं भाजपला मोठा धक्का बऱ्याच मतदारसंघामध्ये, म्हणजे जिथं त्यांचे खरं म्हणजे हक्काचे मतदान होतं की जिथं हमखास तिथे निवडणुकीला उभं राहायला म्हणजे भाजपचा कॅन्डिडेट जिंकणारच, अशा ठिकाणी सुद्धा भाजप हारताना दिसतंय महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेनी जी शिवसेना आणली समोर, तिथं मशाल आणि धनुष्यबाण जिथं समोर आहे तिथलं आपल्याला चित्र फार मजेशीर आहे. बहुतांशी ठिकाणी हा एकनाथ शिंदेचे सीट हे आत्ता तरी अडचणीमध्ये, त्यामुळे त्या 10-11 जागा ज्या आहेत मोठ्या जागा आहेत समोरासमोर आलेले, तर तिथं सुद्धा उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आत्ता उन्हाळे सरांनी जो उल्लेख केला की ज्या पद्धतीनं शरद पवारांना हातबल करण्याचा प्रयत्न झाला किंवा उद्धव ठाकरेंना संपून टाकण्याचा प्रयत्न झाला, एक असं भाजपचं एक असं हे होतं की हे पूर्ण बॅकफुटवर जातील आणि यांना जनाधार राहणारच नाही शिल्लक. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा हा जो त्रिवेणी जो संगम त्यांनी घडून आणला होता, आणि बाकीचे पण छोटे मोठे पक्ष त्यांच्यासोबत त्यांनी घेतलेले आहेत. वेगवेगळ्या पॉकेटमधले त्यांचा प्रभाव आहे असे सगळे पक्ष. आता ह्या सगळ्यांच्या मदतीनं यांना बाजूला करायचं, आणि काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये तसं बॅकफुटवर होतं म्हणजे आत्ताच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा.
परंतु प्रचंड प्रमाणामध्ये रोज उठून मुस्लिम लोकांचे म्हणजे त्या विषय का याच्यामुळं हा जो कॉन्सॉलिडेट वोटर आहे हा म्हणजे उफाळून आलेला आहे आणि तो एका ठिकाणी जाऊन मतदान करण्याचा त्याचा जो निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा भाजपला प्रचंड मोठा फटका बसतो आणि काँग्रेसला त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावरती बोलतोय आणि आपल्यासोबत संजीव नाळे सर, त्यांचा जवळपास 40 ते 45 वर्षाचा अनुभव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि त्यांनी खूप जवळून माध्यमांमधनं ही सगळ्या राजकीय परिस्थिती बघितली आहे. सर, तुम्ही सगळ्या निवडणुकीबद्दल सांगत असताना ह्या वर्षीची महाराष्ट्रातली स्थिती म्हणजे देशामध्ये कधीच इतकी फोडाफोडी झाली नाही पक्षांच्या, पूर्ण पक्ष फोडणं, एक नाही तर 2 पक्षांची फोटाफोटी आणि काय म्हणताना तर राजकारणात काही आता बघायचं राहिलं नाही ही शेवटची स्थिती, असं त्या लेवलला हे सगळं जे आहे. शेवटी मुख्यमंत्री सुद्धा माजी मुख्यमंत्री सुद्धा गेले तिकडे. तर म्हणजे एक नाव नाही की महाराष्ट्रात आज रात्री या पक्षात असताना उद्या त्या पक्षात, ह्या गटात त्या गटात, सकाळ झाल्यावरती नेता दुसरीकडे सापडायचा, अशा परिस्थितीत लागलेल्या लोकसभा निवडणुका. आणि या सगळ्यामध्ये एका बाजूला भाजपसह शिंदे सेना आणि अजित पवार अशी एकीकडे आहे, दुसरीकडे जे आहे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार असं लढत आहे. तर आगामी काळामध्ये चित्र कसं असेल आणि या सगळ्या याच्यामध्ये कुठला राजकीय पक्ष महाराष्ट्रात 48 जागांपैकी जास्त जागा येऊन मोठा असेल, काय वाटतं? सर, कसं आहे माहिती का, ह्या निवडणुकीमधली काही वैशिष्ट्य आहेत. पहिली गोष्ट अशी की आपल्याला जेव्हा पहिल्यांदा कळतं की निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही अहमदनगरची निवडणूक पहा, तर ते लंके आता काय जाळतो माहीत नाही, त्याची कोणाची लंका जाळतो ते, पण लंके ज्या पद्धतीने वाढतोय ते पाहिल्यानंतर मला 89ची सुदामराव देशमुखांची अमरावतीतली निवडणूक आठवते की लोकांनी ती निवडणूक लढली. त्याच्यामध्ये बाकी ते कॅन्डिडेट आपला आहे तसाच आहे, असं ही पहिली लोकांचा उत्साह आहे. लोकांचा उत्साह. आणि दुसरी गोष्ट अशी की जे मोठे भाजपचे बालेकिल्ले आहेत, म्हणजे सगळ्यात मराठा डॉमिनेटेड हिंदू बहुल असा जालना मतदारसंघ आहे. हा जालना मतदारसंघ हा नेहमीच भाजपला पहिलेपासून पूरक राहिलेला आहे. म्हणजे मला जो इतिहास माहिती त्याप्रमाणे जनसंघाच्या बांधणीमध्ये सुद्धा जालन्याच्या लोकांचा खूप मोठा वाटा आहे पूर्वीपासून, म्हणजे आणि तिथं त्याचं हे आहे. तर हे जालन्याला काही चालना मिळायला तयार नाही जिथे भाजपला, याचा अर्थ असा की कुठेतरी या निवडणुकीमध्ये खोट पडलेली आहे. दुसरी अशी की आपला मुस्लिम मतदान जे आहे निवडणुकीच्या प्रारंभी जेव्हा सुरू झालं त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काही नव्हतं, स्कॅटर्ड पद्धतीने चाललं होतं ते. असं म्हणजे त्यांच्यामध्ये असे विखुरलेपण होतं, ते लोक मतदान करतील का नाही किंवा निवडणूक आलोप राहतील नेहमीप्रमाणे लोकांची ही असेल. पण ज्या पद्धतीने मुस्लिमावर अटॅक सुरू झाले तेव्हा त्यांच्या मताचं जे कन्सॉलिडेशन झालं, हे कन्सॉलिडेशन याच्या अगोदर कधीच झालं नाही. इतकं मोठं कन्सॉलिडेशन तुम्ही करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर वशीकरणाचा मंत्र करण्याचा प्रयत्न नांदेडमध्ये झाला, तर ते लोक सगळे अंगावर आले. ही मला वस्तुस्थिती तिथली माहिती काय झाली. तेव्हा हे जे आहे हे म्हणजे पहिल्यांदाच घडलं. दुसरं असं की आपली रिपब्लिकन पार्टीचं नेहमीच एक स्थान राहिलेलं आहे. म्हणजे काय निवडणूक कुठली असो त्यांच्यामध्ये हे बाबा आहे, त्याच्यामध्ये दलित हा त्याच्यामध्ये काउंटेबल असायचे. बरोबर. पण ते काउंटेबलच्या ऐवजी वंचित आता त्याचं काही संचित उरलेलं की नाही अशी परिस्थिती तयार होते. कारण ज्या पद्धतीने त्यांनी राणा भीमदेवी थाटात सांगितलं की आपल्याला ही हुकुमशाही संपवायची, संविधान वाचवायचं आहे, आणि ज्या क्षणी ते फुटले तेव्हा कुठं गेलं ते संविधान आणि विधान, काहीच नाही. तर त्यामुळं लोकांना देखील लक्षात आलं की अरे बापरे हे काही आपले काही नाहीत म्हणजे असं. त्याच्यामुळं दलित मत देखील यावेळेस कधी नाही ते विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे ते असं काही कन्सॉलिडेटेड होईल असं कुठल्याच मतदारसंघामध्ये होईल असं मला वाटत नाही. तर हे 2-3 महत्त्वाचे हादरे जे आहेत हे म्हणजे नेहमी करता असं म्हणतो की काँग्रेसचं आपण बलस्थान म्हणून केलं जातं. मला वाटतं भारतीय जनता पक्ष त्याच्यासाठी सातत्याने अनुनयाच्या भाषेला वेगवेगळे शब्द वापरून सांगतात की यांनी असं केलेलं आहे तसं केलेलं आहे, अंगुल चालन केलेलं आहे. पण आता यावेळेस परिस्थिती अशी झाली की ते आपोआपच त्यांच्यामध्ये प्रश्न तयार झालेला आहे. आणि तिसरी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्या धामधुमीमध्ये फडणवीस हे सेंट्रल पॉईंटला आहेत. म्हणजे हे कोणी केलं फडणवीसांनी केलं, ते कोणी केलं फडणवीसांनी केलं, आणि हे फडणवीस आपले त्यांना अगदी अक्षरशः म्हणजे फसवणीस म्हणण्यापर्यंत लोकांची पुढाऱ्यांची मजल गेली. पण त्यांनी जो काही केलं हे स्वतःहून केलेलंच नाही. म्हणजे ते खरं म्हणजे फार इनोसंट आहेत
जे खरं केलं ते वरच्या आघाडीने केलं ते फक्त जस्ट Order follow. हां मॅनेजर्स इलेक्शन मॅनेजर्स म्हणून त्यांनी जसं करायचं ते केलेलं आहे. पण याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जी खेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः शिवसेना, जसं संजय वरकडे यांनी सांगितलं की हो तुम्ही त्यांच्यावर इतकी वर्ष राहिला, त्यांचं बोट धरून तुम्ही मोठे झाले हो. म्हणजे मला आठवतं की त्यावेळेस शिवसेनेच्या जागा जास्त असायच्या, भाजपच्या जागा कमी असायच्या. अशा परिस्थितीमध्ये तुमचा पक्ष उभा राहिला, शिवसेना मोठा त्याची कुठंतरी कृतज्ञता पाहिजे ना, थोडी तरी कृतज्ञता. म्हणजे बाबा हे असं झालं तर त्याची कृतज्ञता त्या पाहायला मिळाली. त्याच्यामुळं लोकांमध्ये एक क्षोभ आहे आणि लाट वगैरे काही नाही. म्हणजे सहानुभूती, बाबा बरा माणूस आहे, चांगला माणूस आहे उद्धव ठाकरे. म्हणजे आपलं काही असं हे नाही, सज्जन आहे, म्हणजे यांच्यापेक्षा तरी सज्जन आहेत असं त्यांचं तुलनेमध्ये करू लागलं. आणि दुसरं असं आहे की शरद पवार नाही म्हणलं तरी आपला एक मानबिंदू आहे. आज जवळपास इलेक्शन पॉलिटिक्समध्ये 50 वर्ष अर्धशतक राहणं हे खरं म्हणजे खूप मोठं आहे. आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी घडवल्यात आत्तापर्यंत. साधा कुठलाही मुद्दा तुम्ही काढला, अगदी त्या मुद्द्याच्या मुळाशी तुम्ही जा, नामांतराच्या मुद्द्याशी जा किंवा अजून कुठल्याही विषयाच्या मुळाशी जा, सिंचनाच्या मुद्द्याशी जा, त्या प्रत्येक ठिकाणी त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे आहेच. म्हणजे मान्यच करावं लागतं, जसं शंकररावाचं आहे तसं. तर त्या पद्धतीने जर मान्य केलं तर हे जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये लोकांना राग आहे. पण काही काही ठिकाणी तिथले स्थानिक मुद्देसुद्धा आलेले आहेत. उदाहरणार्थ नांदेडमध्ये पाहायचं झालं तर लोकांना अशोक चव्हाणांनी आपल्याला विश्वासात न घेता घेते गेले याच्याबद्दल लोकांचा राग होता. तो कॅन्डिडेट राहायला कळेला चिखली, तर त्याच्यापेक्षा लोकांच्या मनातला रागच त्याच्या ठिकाणी जास्त उफाळून आलेला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं. या सगळ्याचा परिणाम होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या जागा जास्त राहतील उद्धव ठाकरे यांच्या, म्हणजे त्यांची मशाल पेटणाऱ्या, आता ते काय काय पेटवतात ते माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुतारी देखील वाजणार आहे, ती देखील मोठ्या प्रमाणात वाजेल. कारण त्यांनी 10 जागा घेतल्या हातामध्ये नेमक्या, आणि त्या 10 जागा देखील चांगल्या सिच्युएशनमध्ये आहेत. म्हणजे शरद पवारांना जर विचारलं ते म्हणतात 8 जागा मिळतील त्यातल्या, पण तसं पाहिलं तर ते 10पर्यंत सुद्धा जातात की काय अशी म्हणजे स्थिती आहे. तर हे सगळं जे आहे ह्याच्यामध्ये आघाडीची मतदान हे पुढं राहील. विदर्भामध्ये ज्या पद्धतीने फ्लॉप शो झाला तो फ्लॉप शो अनपेक्षित होता. आणि हा अनपेक्षित फ्लॉप शो झाल्यामुळे काँग्रेसचं बळ वाढलं तिथं. असं झालं ते. म्हणजे कुणालाच अपेक्षित नव्हतं की पहिल्या ह्याच्यामध्ये आम्ही तर समजायचं की पहिल्यांदा निवडणूक लावली, ही विदर्भाची निवडणूक आहे. म्हणजे कसं झालं की जिथं जास्त कॉन्फिडन्स आहे तिथल्या निवडणुकांना पहिला टप्पा, त्याच्यानंतर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, आणि मग शेवटी आपलं बाबा मग उत्तर प्रदेशच्या काही जागा, पश्चिम बंगाल. प्रश्नपत्रिका जशी सोडतात तशी 7 टप्प्यामध्ये प्रश्नपत्रिका टाकलेली, पण ते 7व्या टप्प्याला जायच्या आधीच गडगडली. आज झालं ती परिस्थिती. तेव्हा 4थ्या टप्प्यामध्ये हे सगळं गणित गडगडणार आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकीय चित्र यावेळेस बदललेलं दिसेल. आपली विधानसभा देखील यावेळेस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आलेली दिसेल. आज या क्षणाला किती जर म्हटलं की मोदी है वगैरे 400 पार वगैरे सगळं आरपार जाणार आहे. आणि एक वेगळा बदल, राजकीय बदल, आणि हे प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये काही वाईट नाही. 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर राजकीय बदल घडत असतात. त्या पद्धतीने हा बदल काही प्रमाणामध्ये तरी घडेल अशी मला अपेक्षा आहे. वरकर सरांकडे जायचं आहे. सरांनी एक म्हणता येईल की महाराष्ट्राच्या निवडणुकीचं चित्र कसं असेल 4 जून नंतर ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे की काय काय जागा आणि कशा कशा असतात. महाराष्ट्राच्या लेवलला 48 जागांमध्ये आपण रोज एकेका जागेवरती बोलतो, सगळ्या महाराष्ट्रावरती मुंबई सोडून बोलून झालं आहे. कसं असेल फायनल चित्र, कसं बघता? नक्कीच. आता बरेच राजकीय विश्लेषक आहेत, मी बऱ्याच लोकांचं ऐकतो पण आहे, आणि आपण स्वतःसुद्धा वेगवेगळ्या मतदारसंघात लोकांच्या, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की धाडसाचं होईल आत्ता 30+ म्हणणं आघाडीला. पण मला असं वाटतं की धाडसाचं वगैरे काही नाही. 30+ महाविकास आघाडी ही 101% राहील असताचं चित्र आहे. तर काही जणांनी असं म्हटलं होतं की आज 24-24 डिवाईड करू आणि मग 24च्या नंतर 25 करू, 26 करू, 27 करू. पण मला आता वाटतं की त्याची गरजच राहिलेली नाही. कारण 30 आपण आता एवढी सगळी चर्चा केल्यानंतर आपल्याला निकाल साधारण माहिती आहे की कुठं काय लागणार आहे. त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पक्षाला एक मेजर बॅकफुटवर नेणारी ही निवडणूक असणार आहे. आणि जसं उत्तर प्रदेशनंतर अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं, तर महाराष्ट्रामध्ये BJPला धक्का आहे
एवढं मात्र आपण सांगू शकतो. नक्कीच आजचा हा जो सगळा मोदींपासून तर शरद पवारांपर्यंत आणि फडणवीसांपासून उद्धव ठाकरे सगळ्या याच्यावरती काय म्हणतात ते कटाक्ष टाकणारा आणि सगळ्या जागा महाराष्ट्राची आगामी काळातील पॉलिटिकल सिच्युएशन कशी असेल यावरती मतं मांडण्याचा दोन्ही मान्यवरांनी प्रयत्न केला. सर आपण आलात, वेळ दिलात, खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू.